नमस्कार मित्रांनो, मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत ते महाबळेश्वरला। तर महाबळेश्वरमधला माझा दिवस चालू झालेला आहे आणि सगळ्यात पहिलं ठिकाण जिथे आपण भेट देणार आहोत ते महाबळेश्वरमधलं असं ठिकाण जिथे कृष्णा नदीचा उगम झालेला आहे, ते म्हणजे कृष्णाई टेम्पल। आणि आता आपण त्या मंदिराकडे जात आहोत। कृष्णा नदीचं उगमस्थान असलेलं महाबळेश्वरमधलं प्रसिद्ध ठिकाण त्यात आपण भेट देणार आहोत। त्यानंतर आपण बरेच महाबळेश्वरमधले फेमस तसेच हिडन पॉईंटसुद्धा एक्सप्लोर करणार आहोत। तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महाबळेश्वर एन्जॉय करा। आज आपण फिरायला आलो आहोत ते सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी, महाबळेश्वरच्या जुन्या महाबळेश्वर परिसरात। येथे आपल्याला पाहायला मिळतात प्राचीन महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर, कृष्णाबाई मंदिर आणि इतर अनेक ऐतिहासिक देवस्थाने। चला तर मग या पवित्र यात्रेला सुरुवात करूयात। आता आपण पोचलो आहोत ते जुन्या महाबळेश्वरमधील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक कृष्णाबाई मंदिरात। सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये वसलेलं हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर निसर्ग सौंदर्य आणि इतिहास यांचा अद्भुत संगम आहे। हे मंदिर पवित्र कृष्णा नदीला समर्पित आहे। भारतातील महत्त्वाच्या नद्यांपैकी एक असलेल्या कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरमध्ये झाला। मंदिराच्या आत असलेल्या गोमुखातून सतत वाहणारे पाणी हे कृष्णा नदीचे प्रतीक मानले जाते। काळ्या दगडात बांधलेलं हे मंदिर हेमाडपंथी शैलीची आठवण करून देते। मंदिरातील सुंदर कमानी, दगडी खांब आणि कोरीव काम आजही त्या काळातील वास्तुकलेची साक्ष देतात। मंदिराच्या आवारात उभे राहिल्यावर समोर दिसणारे कृष्णा खोऱ्याचे विहंगमय दृश्य मनाला भुरळ घालते। पावसाळ्यात तर हा परिसर हिरव्या शालीने नटलेला असतो। मंदिराजवळील दगडी घाट आणि पाण्याचे कुंड हे आजही भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे। मंदिर परिसरात बसून निसर्गाचा आनंद घेताना मन अगदी प्रसन्न होते। त्यामुळे महाबळेश्वरला येणारा प्रत्येक पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतो। आता आपण आलो आहोत ते जवळच असलेल्या प्राचीन महाबळेश्वर मंदिरात। हे मंदिर भगवान शंकराला समर्पित असून येथे स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घडते। मंदिराची हेमाडपंथी शैलीतील वास्तुकला आणि दगडी बांधकाम पाहून मन थक्क होते। या मंदिराचा इतिहास सुमारे 800 वर्षांहून अधिक जुना मानला जातो। येथे असलेले स्वयंभू शिवलिंग या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे। महाबळेश्वर मंदिरापासून काहीच अंतरावर आहे हे पंचगंगा मंदिर। हे मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते कारण येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम झाल्याची श्रद्धा आहे। मंदिरातील गोमुखातून या 5 नद्यांचे पवित्र पाणी बाहेर पडताना पाहायला मिळते। महाबळेश्वर मंदिराजवळच अतिबळेश्वर हे मंदिर आहे। पौराणिक कथेनुसार महाबल आणि अतिबल हे 2 राक्षसांशी संबंधित येथे आख्यायिका सांगितल्या जातात। हे मंदिर तुलनेने कमी प्रसिद्ध असले तरी त्याचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे। मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर मी निघाले महाबळेश्वरमधले काही प्रसिद्ध पॉईंट्स बघायला। सो इथे आहे तो हंटिंग पॉईंट, इको पॉईंट। तर इथे टेलिस्कोप आहे आणि इथून छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होणार। प्रत्येकी 20 रुपये। हे कुठलं दिसतंय? प्रतापगड किल्ला। ते आहे तो इको पॉइंट।
तर आता मी आले आहे, तो आहे टायगर पॉईंट. आणि इथे अगदी क्लायमेट आत्ता खूप छान झालं आहे. मग अशी थोडं ऊन होतं, आता अगदी सावली झालेली आहे. तर आता सगळे पॉईंट फिरून आलेली आहे. अगदी असा गोल फेरा होता. इको पॉईंट, नंतर टायगर पॉईंट, त्याच्यानंतर अजून बरेच पॉईंट होते. ते फिरून आता आलेलो आहे. थोडं चढायचं आहे, त्यामुळे थोडंसं दम लागतो. पण इकडचं जे वातावरण आहे ते खूप मस्त आहे. आणि व्ह्यू तर एक नंबर होता. इथून सावित्री नदी दिसली आणि बरेच असे दूर दूरचे डोंगर दिसले. आणि आता थोडं बसून खाऊन पिऊन मी जाईन ते दुसऱ्या स्पॉटला. तर महाबळेश्वर तुम्ही अशा प्रकारे एक्सप्लोअर करू शकता. खूप सुंदर आहे. मेन इकडचं क्लायमेट, वेदर तुम्ही इथे छान असं अनुभवू शकता. आता मी आले आहे, तो आहे ऑथर सीट पॉईंट. तर आता आपण आलो, तो आहे मॉर्जेरी पॉईंट. तर हा आहे लॉडविक पॉईंट. तर आता आपण चाललो आहोत, तिथे 2 पॉईंट आहोत. एक लॉडविक पॉईंट आणि एक आहे तो एलिफंट पॉईंट. तर 2 पॉईंट आता आपण बघणार आहोत. एका दिवसात तुम्ही इथे बरेच पॉईंट फिरू शकता. हा जो जनरल पीटर लॉडविक होता, त्याने इथे पहिल्यांदा पाऊल ठेवलेलं. त्याच्या नावावरून इथे ह्या पॉईंटला लॉडविक पॉईंट असं नाव पडलं. तर इथे आपल्याला मध्येच असा हा स्तंभ दिसतो. इथूनच आपल्याला पूर्ण वरती जायचं आहे चालत. आणि इथून दिसणार आता आम्ही आलो आहे, ते एलिफंट पॉईंट आहे. म्हणजे हत्तीचं जे डोकं आहे, त्या डोक्याच्या वरती येऊन इथून आता नजारे बघतोय. तर एलिफंट पॉईंट जो आपल्याला त्याचा जे आकार दिसतो तो साईडने दिसतो, हा आहे तो एलिफंट हेड पॉईंट. त्याच्या वरती आता आम्ही आहोत. तर महाबळेश्वरचे पॉइंट्स बघून आता मी चालली आहे ते महाबळेश्वरच्या जवळच असलेला एक प्राचीन किल्ला बघायला, तो म्हणजे किल्ले प्रतापगड. तर किल्ले प्रतापगड मधून एंटर केल्यावर आपल्याला पहिल्यांदा दिसतं ते शिवकालीन खेडेगाव. तर आता आपण भेट देणार आहोत ते या शिवकालीन खेडेगावाला आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत ते प्रतापगडाकडे. तर इथे चार्जेस आहेत प्रत्येकी 100 रुपये. एंट्री करून आपल्याला असं शिवकाळात आल्यासारखं वाटतं. राजांचे जीवन शैली आहेत त्या सगळ्या इथे रेखाटलेल्या आहेत. पूर्ण शिवकालीन जशी गावं असतात ना, त्याचं पूर्ण इथे रेखाटलंय चित्र. गप्पा मारतायत, मुलं तिथे खेळतायत.
सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये दिमाखात उभा असलेला हा आहे प्रतापगड. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक असा गड ज्याने स्वराज्याचा इतिहास बदलताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. आज आपण फिरणार आहोत प्रतापगडाच्या प्रत्येक कोपऱ्यातून, जाणून घेणार आहोत या गडाचा इतिहास, अफजल खान वधाची थरारक कथा आणि या गडाशी जोडलेल्या अनेक रंजक गोष्टी. मंदिर जे आहे ते स्वयंभू आहे, कारण महाराजांचं होतं की इथे त्यांना भवानी मातेचं मंदिर बांधायचं होतं. पण जेव्हा मंदिराचं बांधकाम चालू होतं तेव्हा त्यांना शिवलिंग दिसलं आणि म्हणून इथे केदारेश्वराचं मंदिर बांधण्यात आलं. तर हे स्वयंभू केदारेश्वराचं मंदिर आहे. तर हे केदारेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरच आहे हे दिवाने खास, जिथे महाराजांचा दरबार भरायचा आणि या दरबारातच सगळे मोठे निर्णय घेतले जायचे. आणि कुठल्याही मावळ्याला जेव्हा सैन्यामध्ये सामील करायचं असायचं तेव्हा इथे केदारेश्वर मंदिराच्या इथे त्याची शपथविधी व्हायची आणि त्यानंतरच त्याला सैन्यामध्ये सामील केलं जायचं. तर या केदारेश्वर मंदिराच्या समोरच असलेलं हे महाराजांचा दरबार, याला म्हणतात दिवाने खास, आणि एक आहे ते रायगडवरती ज्याला म्हणतात दिवाने आम. असे हे दोन महत्त्वाचे मोठे दरबार महाराजांच्या काळात व्हायचे. तर अशा प्रकारे माझ्या महाबळेश्वरच्या एका दिवसाच्या ट्रिपची सांगता झाली ती या प्रतापगडाच्या भेटीने. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एक दिवसामध्ये महाबळेश्वरचे बरीच ठिकाणं फिरू शकता. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच खूप सारे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.